पहिलाच बॉल. बॅटची करेक्ट टॉपच घेतली. फ्लॅश स्लिप मध्ये प्रयत्न चांगले होते परंतु कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप झाली. रन मिळते ती एक. एकनाथ ऑन स्ट्राईक आलेला. एकनाथ साठी लिलाव प्रक्रियेमध्ये देखील खूप मोठी बोली खर तर लागली होती. आता एकनाथ ऑन स्ट्राईक आहे मैदानाच्या आतमध्ये. विश्वास प्रत्येक संघाने ठेवला होता एकनाथ वरती ऑक्शनच्या वेळी. आणि आता बॅटिंग मार्क वरती वेगवान फटका. व्यासपीठाला सलामी देणारा हा पहिला दर्जेदार चौकार या मॅच मधील. जसा स्ट्राईक एंड वरती आला एकनाथ तसा चौकार ठोकतो मैदानाच्या आतमध्ये. धाव संख्या येते 5 या अंकावरती. अनिकेत जाधवच्या विरोधात चौकार आलाय कॅप्टनच्या. तिसरा बॉल देखील बिडॉनला क्लिअर केलाय आणि इथे मात्र बॉल पुन्हा निघून गेलाय काऊ कॉर्नर झोन मध्ये. सीमा पार. सलग दुसरा एकनाथच्या बॅटमधून चौकार. धाव संख्या 9. 2 लागोपाठचे चौकार आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये एकनाथच्या माध्यमातून. 3 बॉलचा खेळ संपला. धाव संख्या 9. लीव केला बॉल. धीम्या गतीचा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आहे पंच अजिंक्य बेलोसे सरांचा. एक्स्ट्राची धाव. धाव संख्या येते 10 आकड्यावर. धाव संख्या येते 11. 4 बॉलचा खेळ संपलाय. त्याला 4 बॉलचा खेळ संपला. 11 धावा आहेत. अनिकेत जाधव कॅप्टनचा स्पेल. मागील मॅचचा हिरो अनिकेत जाधव आणि तो आता थोडा डगमगतोय. खराब सुरुवात आहे. कमबॅक करावं लागेल. फटका व्यवस्थित प्रॉपर बॅटवरती नाहीये. दडपणाग्रस्त खेळतो खर तर सागर देशमुख मैदानाच्या आतमध्ये. या सिंगलला धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती 12. अंतिम एका बॉलचा आता की शिल्लक आहे पॉवर प्ले नंबर 1 मधील. पॉवर प्लेचा अंतिम बॉल कन्वर्ट केलेला अलॉंग द कार्पेट. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. बॉल उचलते फेकते तोपर्यंत मिळते ते सिंगल आणि सिंगलला धावसंख्या पुढे जाते 13 धावा धावफलकावरती. तेरा धावा धावफलकावरती. एका षटकाचा गेम संपला. अनिकेतच्या या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 13 धावा आल्यात. एकही गडी बाद नाही. एक चांगली सुरुवात आहे. 13 रन्स नो लॉस. टीम शिवशंभू 11 पहिला सामना केलता या स्पर्धेमध्ये आणि त्यानंतर दुसरा सामना या स्पर्धेमध्ये केलतो आर्यन 11. सोमनाथ आलाय बॉलिंग मार्गवरती. मागील मॅच मध्ये सोमनाथनं फार चांगली गोलंदाजी केली. त्याच कॉन्फिडन्सनं बॉलिंग मार्कवरती सज्ज होतं सोमनाथ. ऑन स्ट्राईक एकनाथ.
सेकंड ओव्हरला सुरुवात. पहिलाच बॉल सोमनाथचा. वेगवान बॉल पॅडवरती आदळलाय. वेगवान बॉल होता, वेग प्रचंड होता, वेगाने बीट झाला बॅटर एकनाथ. निर्धाव चेंडू आलाय, निर्धावानं धावसंख्या थांबली होती 13 आकड्यावरती. कमबॅक करावं लागेल. आजच्या दिवसामध्ये धावा चेस होत आहेत, एकही सामना डिपेंड झालेला नाहीये अद्याप तरी. सारांश राहिला या स्पर्धेमध्ये धावसंख्येचा. सेकंड बॉल घेऊन तयार. मुक्ते विजय जैन कडून सोमनाथ शिर्के बॉलिंग मार्कवरती. गोलात टाकल्यात, पॅडवरती आदळलाय आणि पंचांनी बाद घोषित केलंय. लेग बिफोरची शिकार ठरलाय. एकनाथ बॅक टू द डगआउट. अप्रतिम गोलंदाजी सोमनाथची. अद्याप तरी 3 बॉलमध्ये एकही धाव त्यानं खर्च केलेला नाही. एक विकेट महत्वाचा फलंदाज एकनाथला बाद करण्यात त्याला यश आलंय. पुन्हा एकदा एक कमबॅकिंग अबॅलिटीनं गोलंदाजी साकारते सोमनाथ. रवी ऑन स्ट्राईक. रवीचा फटका फसल्याचे प्रेक्षक आहेत. बॅकएंड एरियामध्ये बॉल पडतोय. 1-2 टप्पाकेचे प्रेक्षक बॉलला उचलतोय तोपर्यंत मिळतेय ते फक्त सिंगलना धावसंख्या एकानं पुढे धावसंख्या पोहोचली होती 14 आकड्यावर. धावा धावफलकावर. बॉल नंबर 5. चांगला फटका ऑन साइडला, गॅप मध्ये स्ट्रोक, वेल फिल्डिंग. 2 मिळतायत आणि दुहेरीनं धावसंख्या पोहोचते होती 16 आकड्यावरती. सिंगल डबल क्रिकेटची लाईफ लाईन आहे आणि त्याचा जास्त वापर करतोय खरं तर आता शिवशंभू 11. तसे मोठे फटके येत नाहीयेत, तसे सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम करते. धावसंख्या पोहोचली ती 16 आकड्यावरती. बॉल संपली त्या षटकातील 5. अद्याप तर धावा आल्या त्या षटकात 3. अंतिम लास्ट बॉल घेऊन तयार होते सोमनाथ शिर्के मैदानाच्या आत. मूव्ह केलाय बॉल, अगदी यष्टांच्या समेत गेला बॉल लेगस्टिकच्या. पंचांच्या दिशेने बोलतायत, व्हाईट बॉलचा कॉल करतायत. थोडा जवळून गेलाय लेगस्टिकच्या अगदी बॉल. धावसंख्या एकनं पुढे एक्स्ट्राच्या स्वरूपात 17 अंकावरती. अविनाश सतीश कोहराच्या भूमिकेमध्ये माहिती सांगतायत. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, सेकंड ओव्हर, लास्ट बॉल. सोमनाथ शिर्के ऑन स्ट्राईक. सागरचा फटका व्ही शेप मध्ये केलेला आहे. स्टेट ऑन द ड्राईव्ह. जसा बाण निघतो बाणामधून तसा बॉल निघलाय सीमापार. 4 धावांसाठी येतोय स्टेट ऑन द ड्राईव्हचा हा दर्जेदार विलोभनीय चौकार. तिसऱ्या षटकामध्ये आलाय गोलंदाजी मार्कवरती. अविनाश बॉलिंग मार्कवरती. अविनाशचा पहिला धीम्या गतीचा बॉल
हवेत रवी संकटात क्षेत्ररक्षक आला बॉल खाली पकडले कॅच. रवी मात्र येतोय बाद. महत्वपूर्ण धक्का टीम शिवशंभू 11 रवीच्या स्वरूपात. पहिल्याच बॉलमध्ये विकेट मिळवली रवी जाधवनं. प्रथम गोलंदाजी अविनाश जाधव. रवीची एक महत्वाची विकेट त्याने अर्जित केलेली आहे. रवीचा बॉल सुनिश्चित केला. वॉल शॉट ऑफ द डे, परंतु कॅच ऑफ द डे देखील म्हणूयात. क्षेत्ररक्षक होता तिथे उपस्थित. शॉट तर अप्रतिम, परंतु कॅच देखील अप्रतिम पकडल्याने आणखी एक बॅटर आल्या पावली माघारी परततोय. आजच्या दिवसातील मित्र म्हणजे सर्वात अप्रतिम फटका होता, परंतु कॅचचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. शेवटपर्यंत नजर ठेवली आहे क्षेत्ररक्षकांना आणि डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये पकडली शेल. अप्रतिम कामगिरी, सर्व काही क्रिकेटमध्ये चांगलं पाहायला मिळालं या बॉलवरती. आणि आता 2 बाकी-बाकी विकेट मिळाल्यात अविनाश जाधवनं या मॅच मध्ये. ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती दुसरी विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का KGPL सीझन 8 मध्ये? याचं नाव काय बुटे आता? वाईड अर्काचा प्रयत्न आहे, तो सक्सेसफुल झाला. त्यांचा स्टेबल आहे, कोणते इशारा येत नाही. निर्धाव चेंडू आलेला आहे निश्चित. निर्धावानं विकेट हॅट्रिक गमावली, परंतु एका संघासाठी चांगली गोलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्क वरती तो अविनाश जाधव. 21 धावांवरती धावफलक अडकलाय. 3 बॉलचा खेळ संपलाय. षटकातील बॉल नंबर 4. फुलटॉस बॉल इनफिल्डला क्लिअर केला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, पकडले शेल आणि इथून मात्र सोमनाथनं पकडले शेल. आणखी एक बॅटरचा संपतोय खेळ आणि एक फार अप्रतिम गोलंदाजी. 4 बॉलमध्ये 3 विकेट मिळवल्यात अविनाश जाधवनं आणि एक निर्धाव चेंडू त्यानं फेकलाय. सागर दीक्षित मैदानाच्या आतमध्ये, टीमचे संघ मालक. A1 जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. संघ मालक आणि संघाचे संघ नायक, एक दोस्तीच्या दुनियेतील A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये. आता रणनीती आखतील दोघेही मैदानाच्या आतमध्ये. आता KGPL सीझन 8 मधील सर्वात रोमांचक क्षण हे कोणीही विसरू शकणार नाहीत. असे क्षण आपण सर्वजण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रत्येक षटकासाठी 100 रुपये अविनाश यांच्याकडून. चांगला फटका केलेला सागर दीक्षितांनी आपल्या संघासाठी. संघ मालक आहेत, हातामध्ये धुरा संघाची पकडतायत. एक सिंगल स्ट्राईक रोटेड. पहिली धाव आली 5व्या बॉलमध्ये अविनाश जाधवच्या षटकात. बावीसावा. बिना गजेचा बॉल ऑन साइडला बोलवलाय. काऊ कॉर्नर झोन मध्ये गॅप मोठी आहे. एकच धाव मिळते या बॉलवरती आणि 3 षटकांमध्ये धावसंख्या येते 23. तिसऱ्या षटकात धाव आल्यात फक्त 2. एक अप्रतिम स्पेल टाकले अविनाश जाधवनं. 3 फलंदाजांना बाद करत 2 डाल्या त्याने खर्च केल्यात.
दीपक आलाय गोलंदाजी मार्क वरती. ऑन स्ट्राईक सागर देशमुख सलामीच्या भूमिकेत आलाय आणि त्याला आता आपल्या बॅट मधून रंग उतरावे लागतील. खरं तर एक फायटिंग स्कोर उभारण्यासाठी अडचण येते. 23 धावा आहेत फक्त धावफलकावर. केलाय बॉल सागर देशमुखनं माहिती इलेक्ट्रिकच्या अतिरिक्त बाहेर एक्स्ट्राची धाव महत्वपूर्ण आहे. या अंतिम षटकात येणारी प्रत्येक धाव अतिशय महत्वाची आहे हे दोनही संघांसाठी आणि दोनही संघांना चांगलीच माहिती आहे. अंतिम षटकात मोमेंटम कॅरी ऑन करण्याचा प्रयत्न करतोय तर फिल्डिंग करणारा संघ तर बॅटिंग मार्कवरती संघ विचार करतोय या येणाऱ्या धावा उत्तराच्या केल्यासाठी आमच्यासाठी अतिशय महत्वाच्या असतील अशा पद्धतीचा सामना आहे. दिनागिरीचा बॉल लिव्ह केलाय पुन्हा एकदा जाऊन दिलाय. खरं तर फलंदाजांना बॉल व्हाईट बॉल वन्स अगेन व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा धावसंख्या पोहोचली ती 25 आकड्यावर. किमान 15 ते 20 धावा या षटकात जर आल्या ना तर एक फायटिंग स्कोर उभारू शकतो. कारण आज आपण पाहायला गेलो ना तर धावा चेस होत आहेत आणि सन्मान धावसंख्येपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. फुलटॉस बॉल आडव्या बाटनं बीड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसरीचा प्रयत्न आहे आणि बघता बघता 2 पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन फलंदाजांमध्ये. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करूयात. UA11 आणि सचिन सुपर किंग बोथ कॅप्टन्स. सागर त्याला स्ट्राईक दे. 6व्या क्रमांकाचा सामना आपल्या समोर येईल. UA11 आणि सचिन सुपर किंग बोथ कॅप्टन प्लीज रिक्वेस्ट टू जॉइन द टॉस बॉक्स. स्लॉट मध्ये सागर देशमुखचा हा मोठा वार बॉल सीमा पार आर पार आउट ऑफ द पार्क. गगनभेदी षटकार. 33 रन्स ऑन बोर्ड. आदरणीय संजयजी मोरे यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. षटकार हॅट्रिकसाठी सागर देशमुख साठी पारितोषिक. एक तर आलाय. 2 बॉल संपले. 4 बॉल मध्ये 2 येतील का लागोपाठचे. प्रेशर मध्ये गोलंदाज दीपक. षटकार आल्यानंतर बॉडी लँग्वेज दर्शवते. 2 बॉल मध्ये 10 धावा खर्च झाला. त्या षटकात धावसंख्या येते 33 आकड्यावर. नेक्स्ट बॉल लिव्ह केलाय पुन्हा एकदा बॉल अनोख्या स्टाईलनं. यावेळी देखील व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. दीपक प्रेशर मध्ये. UA11 आणि सचिन सुपर किंग बोथ कॅप्टन्स प्लीज या लवकरात लवकर टॉस करण्यासाठी आपण. इथं आता दिला होता कोणाला संजय भाऊच्या हातात. फ्लिक केलाय बॉल गॅप मध्ये ढकललाय. क्षेत्ररक्षक थोडा दूर आहे वाईड आहे आणि त्याच कारणास्तव पोहोचलाय पाडक्याला आणि इथे मात्र पंच डिसिजन देतील. लागला त्याचा पाय. रन मिळतात त्या 2 पंच. 2 धावा मिळतात. दुहेरीनं धावसंख्या येते 36 आकड्यावर. 36 ऑन बोर्ड. 3 बॉल. 3 व्हाईट बॉल फेकलेत आणि त्यामध्ये 2 दुहेरी आणि 1 षटकार. 3 बॉलचा केला अजूनही बाकी आहे. 6 बॉलचा अवलंब केलाय खरं तर गोलंदाज दीपकने या षटकात. 3 बॉल फेकलेत. पुढे टाकलेला बॉल पुन्हा स्टेट ऑन द ड्राईव्हचा फटका आहे. अनिकेत हो वॉर्ड फिल्डिंग अप्रतिम फिल्डिंग. एक्सलंट फिल्डिंग. हो दुसरीसाठी धावतायत सागर दीक्षित. पोहोचले आपल्या संघासाठी समर्पित करतायत स्वतःला. धावांना खऱ्या अर्थाने लगाम देत आहेत. धावांसाठी संघर्ष करतायत आणि या दुहेरीनं धावसंख्या 39. क्रिकेटमध्ये बॅटिंग मार्क होती 2 खेळाडूंचं एक मेकांना कॉलिंग असणं गरजेचं आहे आणि एक योग्य ताळमेळ जुळला आहे दोनही बॅटरचा आणि धावसंख्या येते 39. 38 अंकावरती. 38वा वार शॉट डीप मिड विकेट मध्ये सागर देशमुखचा वार. बॉल सीमा पार पुन्हा एकदा. A1 क्वालिटीचा सागर देशमुखचा ब्रँडेड षटकार. 44वा धाव फलकावरती. 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्कोर झाला आता. दीपक वरती तुटून पडलेले खरं तर सागर देशमुख.
अद्याप तरी या षटकामध्ये एकवीस धावा आल्यात अद्याप तरी. हे कोणी टॉस जिंकलाय? 21 धावा आल्यात अद्याप तरी या षटकामध्ये. धावसंख्या पोहोचली होती 44. 23 होत्या 3 षटकात. 21 आल्यात. 44 धावा धावफलकावर. अंतिम बॉल या षटकारातील. आणि ती बॉल कट करण्याचा प्रयत्न दिशा करावी पुन्हा एकदा. 4था वाईट बॉल फेकला या षटकामध्ये. 9 बॉल फेकलेत खरं तर गोलंदाज दीपकने या षटकात आणि धावसंख्या पोहोचली ती 45 आकड्यावरती. तो तरी पण त्याला सांगायला जातोय बघ. 45 ऑन बोर्ड. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. पुढे टाकलाय पुन्हा एकदा स्टेट ऑन द डाऊचा फटका लंग कार्पेट वेगानं आलाय. 2 सेटर रक्षक एकमेकांकडे बघत बसलेत तोपर्यंत बॉल निघून गेला सीमा पार. धावसंख्या पोहोचली ती 49 आकड्यावरती. आता येणारे 24 बॉल. 50 धावसंख्येची गरज आहे. सागरची बॅटिंग जबरदस्त होती. 32 धावांवरती नाबाद राहिलाय सागर देशमुख या मॅच मध्ये. टीमचा कॅप्टन सरसेनापती कसा असावा हे त्यानं दाखवलं आणि धावसंख्या पोहोचली ते 49चं टार्गेट ठेवलंय. हे कोणी टॉस जिंकला रे? हॅलो शिव शंभू 11 यांनी अपेक्षित रचन सजून घ्यायचे. बॉल होते बॉल. राहू दे. बाहेर बाहेर कोण बाहेर बाहेर कोण त्याचा ए क्या इकडे कोण आहे बाहेर? कोण आहे? चालू आहे ना. ए बॅट्समनची नाव सांगा रे. अनिकेत हे अनिकेत आणि दुसरा कोण रे?
राहुल आणि अनिकेत. राहुल स्ट्राईकला आहे. स्ट्राईक एंडला राहुल शिर्के, नॉन स्ट्राईक एंडला असेल तो अनिकेत. 50 धावांचा पाठलाग चेस करायचा आहे आपल्याला. चला स्पीडअप करायचं आहे आपल्याला. ए बॉलरचं नाव काय रे? पहिले पॉवर षटक या ठिकाणी हाताळताना आपला वेदांत. चला सामना लवकर चालू करायचा आपल्याला. द्या. पहिला चेंडू स्कोर करण्याचा प्रयत्न. एवढ्या लांब स्टेप लावलं. एक धाव या ठिकाणी तो कम्प्लीट. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल, दुसरी धाव देखील या ठिकाणी अशी स्वरूपात पूर्ण झाली. बॅट्समन बॉलर कोण? बॅट्समन राहुल. राहुल स्ट्राईकला होता, अनिकेत नॉन स्ट्राईकला. बॉलर वेदांत. एवढं 2 रन. राहुलच्या का 2 रन? पहिलाच बॉल. राहुलच्या 2 रन. सुंदर असा फटका राहुलच्या बॅटमॅनला पाहायला मिळतोय. बॉल देतो समोरका पलीकडे येतो खणखणीचा चौकार. आणि या चौकाच्या सहाय्याने होते धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या झाली होती 2 बॉल 6. 50चा पाठलाग या ठिकाणी. आणि म्हणजे दोन बॅटर्स मैदानामध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळेल. एवढं गेला रे. राजू मालकर आपल्याकडे बाजूला असेल तर कृपया व्यासपीठावर संपर्क साधायचा आहे. राजू मालकर. चला पुढचा चेंडू स्ट्राईक एंडला राहील. पुन्हा वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न असेल. शत्रूच्या हातातून तैनात एक धाववरती समाधान मानावं लागलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या झाली 7. सागर दीक्षितने कॅच घेतली तर 200 रुपये. या ठिकाणी आपण सागर दीक्षितच्या कॅचसाठी येतो. या ठिकाणी पारितोषिक 200 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलं. सागर दीक्षितने कॅच घेतलेलं. त्याचा पुढील चेंडू अनिकेतसाठी असेल. सुंदरचा फटका. शॉर्टला बॉल देतोय. अनिकेतच्या बाजूला पाहायला मिळाला चौकार. 2 मोठे फटके या ठिकाणी वेदांतला. या ठिकाणी एक राहुलच्या बॅटमॅनला चौकार आणि दुसरा आला अनिकेतच्या बॅटमॅन. आणि अशा रीतीने धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या झाली होती 11. उर्वरित 2 चेंडू शिल्लक. वेदांचं पहिलं षटक वेदांकडून. पुढे बॉल. शिवशंभर या ठिकाणी विजय मिळायचे असेल तर 50 धावा या ठिकाणी रोखावे लागतील. स्ट्राईक एंड असेल अनिकेत. वेदांचा पुढील चेंडू. या ठिकाणी निर्भय चेंडू. असाच सुंदर अशा ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे. या ठिकाणी पंचाचा निर्णय येतोय. षटक या ठिकाणी संपलं आहे. पहिल्या षटकाने संपूर्ण धावसंख्येमध्ये थोडासा बदल होताना दुसरी धावसंख्या झाली होती 12 धावसंख्या. पहिल्या षटकाने संपूर्ण धावसंख्या या ठिकाणी 12. 13 ऑन द स्कोर बोर्ड. सागर दीक्षित चला आपल्याला स्पीडअप करायचं आहे.
वेद्या दुसऱ्या षटक या ठिकाणी मनोहर वाघमारे हाताळताना आपल्याला बघायला मिळेल. स्ट्राईक केला मात्र अनिकेत. अनिकेतच्या बॅटमध्ये आपला मोठा फटका पाहायला मिळतो. हे काय आहे? एकच का हे विचार त्यांचा निर्णय थोडासा कळवेल का? एक धाव. धन्यवाद. बॉलर मनोहर वाघमारे. या ठिकाणी 13 धावसंख्या. फलंदाज होतो या ठिकाणी बाद. कृष्णाच्या हातात सुंदर असा झेल देऊन चुकी करताना दिसेल या ठिकाणी राहुल. आणि हा लागला अरुण पहिला झटका. या ठिकाणी सागर मैदानामध्ये सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी एक धाव. दुसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी राहुलचा विकेट. पुन्हा एकदा जोरामध्ये प्रयत्न या ठिकाणी, परंतु या ठिकाणी सुंदर अशी फलंदाजी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव पूर्ण. दुसरा प्रयत्न असेल. दुसरा धाव देखील या ठिकाणी पूर्ण झालाय. वेद्या कॅच आहे तुला वेद्या. थोडीशी मध्ये या ठिकाणी कुठेतरी क्षेत्ररक्षण थोडीशी चुकी आपल्याला पाहायला मिळेल. दोन घेतले दोन. पुढील चेंडू मनोहरचा सागरसाठी असेल. बराच वेळ चेंडू हवेमध्ये आहे आणि या ठिकाणी मात्र आता कुठली प्रकारची चूक आणि होतोय गरीब बाद. सागर यांचा देखील या ठिकाणी सुंदरशा प्रकारचा झेल. धावसंख्येमध्ये या ठिकाणी कुठे थांबलेली आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या षटकामध्ये जग्गू तेंडुलकर नवीन बॅटिंगमध्ये बारी यायचा जग्गू. 15 धाव या ठिकाणी धावसंख्या वाढली आतापर्यंत. जिंकण्यासाठी अजूनही 35 धावांची गरज असेल. 14 चेंडू आणि धावसंख्या पाहिजे ती 35. आतापर्यंत सुंदरशी गोलंदाजी राहिली ती मनोहर वाघमारेच्या गोलंदाजीतून आतापर्यंत अवघ्या 3 धावा या ठिकाणी खर्च केलेल्या आहेत. संजय मोरकडे बघ. आणून टाक संजय मोरकडे म्हणा. कॉल कर ना. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू फारच वेळ हवेत. क्षेत्ररक्षण मात्र करण्यात दिल्याकडे चूक आणि पुन्हा गरीब बाद. क्षण में आया अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाल्या बॅटर्सकडून आपल्याला. नाव काय रे? दीपक. हे दीपक ना. मनोहरची गोलंदाजी या ठिकाणी मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला खरोखरच आवडेल. पहिल्या चेंडूत अवघी फक्त एक धाव खर्च केली. दुसऱ्या चेंडूत विकेट. तिसऱ्या चेंडूत 2 धावा आणि लगातार 2 चेंडूवरती 2 विकेट त्यांनी मिळवलेले आहेत. आतापर्यंत मनोहरच्या बॉलिंगमध्ये आपल्याला 3 विकेट पाहायला मिळाले. अजूनही उर्वरित एक चेंडू शिल्लक असेल मनोहरच्या षटकातील. धावसंख्या मात्र सुंदर अशा रीतीने थांबलेली आपल्याला पाहायला मिळेल. विकेट हॅट्रिकसाठी मात्र या ठिकाणी 100 रुपयाचे पारितोषिक असेल समीरजी भोई यांच्याकडून. विकेट हॅट्रिकसाठी स्वतः माझ्याकडे पारितोषिक असेल 201 रुपयांचं मनोहर वाघमारे याला. विकेट हॅट्रिकसाठी या ठिकाणी 300 रुपये पारितोषिक असेल मनोहर वाघमारेला. आणि या ठिकाणी पंचांकडे आपल्याकडे होते पंच. कुठल्या पंच मात्र या ठिकाणी बाद फेटाळताना दिसतील आपल्याला. आणि 22 रनमध्ये या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. या ठिकाणी पंचांनी होते. षटक या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. दुसऱ्या षटक पाणी पाठवा पाणी. चला 12व्या खेळात आपण पाणी पाजवत आहे. संजय
मोरे आपण जर कुठे बाजूला असेल तर कृपया व्यासपीठावर द्यायचं. संजयजी मोरे, या ठिकाणी एका प्लेअरला मेडिकल किटची गरज आहे. संजय मोरे आपण जर बाजूला कुठे असेल तर कृपया या ठिकाणी मंचावर द्यायचं. 35/35 12 बॉल. कोंदिवली भुज ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026 पर्व 8वी ही शृंखला 14 फेब्रुवारी उद्या दिनांक 15 फेब्रुवारी या मुक्तीच्या भूमी मैदानामध्ये संपन्न होत असून या शृंखलेसाठी ज्या ज्या संघ मालकांनी आपण या ठिकाणी अंकित नोंदवले होते सर्व संघ मालकांचे तसेच त्यांच्या सर्व संघांच्या कॅप्टनचे या ठिकाणी कमिटीच्या तसेच सहर्ष स्वागत असेल. या लीगसाठी ज्या ज्या मान्यवरांनी या ठिकाणी आर्थिक सहकार्य केले 15 स्कोर घेऊन 35/12. या शृंखलेसाठी ज्या ज्या मान्यवरांनी आर्थिक मोलाचे सहकार्य केले सर्व मान्यवरांचे या ठिकाणी कमिटीच्या तर्फे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. 12 बॉल 35 2 षटक 12 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज असेल ती आरणा नेण्यास संभावना. पुढील गोलंदाज या ठिकाणी सागर देशमुख. जोरदार मारण्याचा प्रयत्न असेल. बाहेर बॉल बराच वेळ हवेमध्ये. या ठिकाणी मात्र फलंदाज होते बाद. सुंदर असा झेल या ठिकाणी. विकेट वेदांत जोडीसाठी या ठिकाणी आता पारितोषिक आले या ठिकाणी 100 रुपयांचे समोरची भेट यांच्याकडून. कृपया जे जे मान्यवर या ठिकाणी बक्षिसांची खरेदी करतील त्यांनी कृपया मंचावरती बक्षीस आपलं आणून ठेवायचं आहे. असेल ते. ओके सर. कोण गेला बॅट्समन? बॅट्समन या ठिकाणी अनिकेत बाद. कोण गेला? संघाचा कर्णधार या ठिकाणी सोमनाथ नवीन मॅचेस मैदानामध्ये दाखल. अनिकेतला मला कुठेतरी या ठिकाणी थांबणं गरजेचं होतं. आपल्या संघाच्या या ठिकाणी जर 50 धावांचा पाठलाग करत असताना सर्वात मोठी संधी आपल्यावरती संघाच्या संघ मालकांनी दिली होती परंतु ती जबाबदारी मात्र या ठिकाणी परिपूर्ण या ठिकाणी पार पडली गेली दिसत नाही संघाच्या कर्णधाराकडून. सागर देशमुख मध्ये या ठिकाणी कुठे सज्ज ठरतोय. आतापर्यंत सागर देशमुख बॅट्समॅनला या ठिकाणी खेळावरती सुंदर असा थ्रो या ठिकाणी. 2 धावा या ठिकाणी अशा पूर्ण असतील. अजूनही चेंडू असेल शिल्लक 10 आणि जिंकण्यासाठी आले 33 धावांची गरज असेल. शिवचंबेलेवांचा कर्णधार सागर देशमुख तिसऱ्या षटकातून आपला दिसतोय. चेंडू पार्सल हवेमध्ये. बॅटिंग मध्ये या ठिकाणी परिवर्तन होताना दिसतोय. सोमनाथच्या बॅटमध्ये खणखणीत या ठिकाणी आपल्याला चौकार पाहायला मिळेल. चौकारच्या सहाय्याने धावसंख्येमध्ये मात्र आपल्याकडे वाढ होताना दिसते. धावसंख्या झाली होती 21 ऑन द स्कोर कार्ड. अजून कोणत्या धावांची गरज असेल. सागरच्या षटकातील अजून 3 चेंडूचे शिल्लक. स्ट्राईक एंड असेल सोमनाथ. निर्भूत चेंडू. बॅट्समॅनला बाहेरनं प्रेशर करू नका. थोडी शांती वागायचे. पिल्या बच्चा शांत बसा. पुन्हा एकदा रोड चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्या सागरच्या षटकातून. शेवटचा चेंडू शिल्लक. पोरला पाठवलं त्यांनी. फोन केला पोरगा येते घेऊन. कोणी ते पाठवलंय का? चेंडू करते सागर आणि धाव या ठिकाणी मात्र खेळत होते बाद सोमनाथ आणि षटकाची या ठिकाणी समाप्ती. 3 षटकात संपर्यंत धावसंख्या पोहोचली होती 21 धावसंख्येवरती. अजूनही 6 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज असेल आर्यनिलवला संघाला. संघाची फलंदाजी आपल्या पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाली शिवशंभूच्या पाठीसकडून. सागर देशमुखने चांगली खेळी केली. एकनाथ वाघमरच्या बॅटमॅन आपला मोठा फटका पाहायला मिळाला. राज
राजू मालकरला मात्र या ठिकाणी निमंत्रित केलं जाते. राजू मालकर कुठे असतील तर कृपया या ठिकाणी व्यासपीठाशी संपर्क साधा. राजू मालकर या ठिकाणी स्टेजशी संपर्क करायचा आहे. आपण जर कुठे आजूबाजूला असाल तर आपल्याला विनंती आहे की आपण मंचावरती येऊन बसायचं आहे. शेवटच्या साठी या ठिकाणी आपला कृष्णाचे 6 चेंडू आणि गरज असेल 29 धावांची. बॉलर कोण आहे? कृष्णा वाघमारे यांच्याकडून निर्णय होते या ठिकाणी. दोन्ही हा समांतर दिशेला आणि व्हाईट. बॅटर बॅट्समॅन नवीन ए बॅट्समॅन कोण आहे नवीन रे? सुंदर असा फटका पाहायला मिळाला आपल्या या ठिकाणी. खणखणीत झाला षटकार. 22 बॅट्समॅनचं नाव काय त्या? दीपकच्या खांद्यावरती जबाबदारी असेल 22 धावांची. या ठिकाणी मात्र दीपकचा देखील या ठिकाणी दीपक बाद होताना दिसतो आपल्याला. अजूनही 22 धावांची गरज असेल. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये रुपेश. 50 धावांचा पाठलाग करायचा होता परंतु एकामागे एक असे अर्ध्यापेक्षा जास्त खेळाडू या ठिकाणी बदलण्यामध्ये परतलेले आहेत. नवीन कोण गेला? रुपेश नवीन बॅटर्स रुपेश मैदानामध्ये दाखल होते. 22 धावांचा पाठलाग करावा लागेल. अजूनही उर्वरित 3 चेंडूमध्ये 22 धावांची गरज असेल. 3 षटकाला भावेश कदम याच्याकडनं 500 रुपये पारितोषिक आणला. एक धाव या ठिकाणी पूर्ण. एकच काढला ना? एक धाव गेली ना? एक धाव. अरे कसं 3ला 3 टाकलं. पुन्हा होतो इकडे बाद. दोन बॉल 2. ए बॅट्समॅनचं नाव सांगा रे. विशाल रे. अरे कुठे गेला? 2 बॉल. एकच बॉल आहे रे. 2 बॉल रे. वाईट गेला. 2 चेंडू शिल्लक आहेत अजून. शेवटचे 2 चेंडू असते शिल्लक. किती धाव ते? किती आले? 29 ना? अजूनही 21 धावांची गरज असेल. चला स्पीडअप करायचे. शेवटचे 2 चेंडू आपल्याला टाकायचे आहेत. 21 धावांची असेल गरज शेवटच्या 2 चेंडूमध्ये. बॉल आडव फक्त बॉल आडव. काय? शेवटचा चेंडू असेल शिल्लक. सुंदर असा फटका तिकडे पाहायला गेला आपल्याला परंतु धाव दिसेल आपल्या